मी सध्या आहे आता बारामतीमध्ये, त्यामुळे बारामतीचं शोरूम आपल्याला बजाजचं जवळ आहे, तर त्या सर्व्हिस सेंटरला जाऊन बघतो कशी सर्व्हिस आहे, काय पूर्ण डिटेल माहिती मिळेल तुम्हाला. जय महाराष्ट्र भावांनो, आज आहे आपल्या NS400Gचं पहिली सर्व्हिसिंग. तर पहिली सर्व्हिसिंग ही 700 ते 1000 किलोमीटर मध्ये केली पाहिजे. आणि आपला बारामतीचा विकेट इंजिनियर कॉलेजचा रोड आणि इथं आहे बारामतीतलं ग्राउंड. आता जातोय सर्व्हिस सेंटरला बारामतीच्या, बघू आपण एक्सपिरियन्स कसा राहतोय. गाडी सर्व्हिसिंग पहिली सर्व्हिसिंग केल्यानंतर स्मूथ किती होते, गिअर शिफ्टिंग किती भारी होते आपली. पहिल्या सर्व्हिसिंगचा फरक काय, मायलेज वाढतोय का नाही वाढतोय, किती कॉस्ट येते, कुठले पार्ट बदलले जातात, ते सगळं आपण व्हिडिओ बघू. सगळ्यात पहिले गाडी बाहेर काढली की हिला द्यावं लागतं मजबूत डाईट. जशी 350 गाडी 450 सीची गाडी वापरायची तसं पेट्रोल पितीला उंट कसं पाणी पितो अशी गाडी पेट्रोल पिती. 160चं करा. आता आपल्याला गाडी लावायची सर्व्हिसिंगला, त्यामुळे जास्त पेट्रोल टाकून बी काही फायदा नाही. मस्तपैकी 160 रुपयामध्ये गाडीची टाकी फुल केलेली आहे. आपल्याला गाडी सर्व्हिसिंग लावायची म्हणून जास्त पेट्रोल टाकून सुद्धा काही फायदा नाहीये, कारण म्हणाय गेलं तर पैसे तेवढे होते. गाडी घेतल्यानंतर लय जण म्हणले तू बजाजची पल्सरच काय घेतली, KTM वगैरे काय घेतले नाही. तर भावांनो, KTMची 250ची प्राइस आहे 2,70,000 रुपये आणि बजाजची 350 सीसीची गाडी ही फक्त तुम्हाला 2,20,000 ते 25,000 रुपयामध्ये भेटते. आणि ते 250 घेणं एक 350ची गाडी चालवणं काय फरक असतो तुम्हाला सांगतो. या गाडीला नुसतं रेसमध्ये 100ला जायला किती वेळ लागतो बघा तुम्ही. 100ला जायला म्हणजे हलवायची यासाठी एवढी पॉवर आहे गाडीमध्ये. आणि काय KTMची 250 घेऊन करता एवढं. आपलं बजाज इंडियन बँक कॉस्ट कमी, सगळ्या गोष्टी कमी, सर्व्हिस कॉस्ट पास स्वस्त, ब्रेक पॅड स्वस्त, इंजिन ऑइल बरं. ते KTMला गेलं तर दुसरीकडे काम करून भेटत नाही. आणि काय करायची KTM घेऊन, एवढं आपलं बजेट मॅनेज करता येते त्या गोष्टी घ्या. उगाच KTM घ्यायची आणि तिला सर्व्हिसला पैसे नाही, काय पैसे नाही घेऊन काय फायदा आहे. बजाज एक नंबर ब्रँड आपला, कमी पैशामध्ये जास्त पॉवर बस. आता आलोय बजाजच्या सर्व्हिस सेंटरमध्ये बारामती. इथं हे आपले वॉचमॅन काका डायरेक्ट गाडी आतमध्ये घेत असतो मी. बघा बारामतीचं बजाज सेंटर. सर नमस्कार, टाकून आज गाडी आज होईल ना. पहिले आपण गाडीचं सर्व्हिस कार्ड बनवून घेऊ. इथे लाव का भैया, पहिली सर्व्हिस आहे. तर इथं गाडी लावली. गाडी सर्व्हिसली लावली भावांनो. तर नंतर आपल्याला गाडीमध्ये काय 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 पार्ट बदलले जातात, इंजिन ऑइल, लिक्विड एअर फिल्टर वगैरे काय काय बघा, किती कॉस्ट होती, काय काय सर्व्हिसिंगमध्ये इन्क्लूड आहे. फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल. पहिल्या सर्व्हिसमध्ये काय काय असते सर. ऑइल फिल्टर बदले, अजून ऑइल फिल्टर ओनली, आणि फक्त ब्रेकचं बघा. आपल्या मागचं घेतल्यापासूनच एक साईडला असं ड्रम वाजतोय, असा ब्रेक पड आहे का, असं एकदम जास्त आवाज करतो. घेतल्यानंतर पण मी आलतो इथं, त्यांनी नॉर्मली स्प्रे वगैरे मारला पण परत तसंच झाले. म्हणले सर्व्हिसला आल्यावर बघा तुम्ही, ते रिअर ब्रेक असं वाजतोय आणि ते मला लूज पण वाटतोय, कारण ब्रेक पण कमी लागतोय असं जाणवतंय. कारण की डिस्क ब्रेकला मागचे लय दाबायला लागत नाही ना. हा ते आहे की मला माहिती की, आता पहिले पण वापरले मी पल्सर, पण आपल्याला जाणवतं ना असं जास्त दाब द्यायला लागतो ड्रम ब्रेक असल्याने. सुंदर अशी माझी गाडी. कलर कसा आहे भावांनो, एक नंबर असा कलर. आपल्या गाडीचं किलोमीटर किती झालंय, गाडीचं किलोमीटर झालंय 810. बघू पहिली सर्व्हिस नंतर आपल्याला स्मूथनेस काय भेटतोय, गिअर शिफ्टिंग कशी होती. सर्व्हिसिंगला आता चाललो परत चालत, कारण की गाडी काय लवकर आपली भेटणार नाही. गाड्या भरपूर आहेत इथं, जवळपास 5-6 वाजता येईन. तर इथं बसून काय करू, लायब्ररीत जाऊन अभ्यास करतो. तसं बी उपट सोडा जाईल मी. चला बाबा.
2 hours later. वेगळी आपली गाडी तयार झाली आहे असा फोन आलेला आहे. बघू आपण गाडीची सर्व्हिस कॉस्ट किती पडली काय झाली काय काका गाडी ही झाली ना. गाडी सर्व्हिस झालेली आहे मित्रांनो आपली. बघूया किती कॉस्ट पडले काय काय चेंज केले पहिल्या सर्व्हिसिंग मध्ये काय काय केलं जात आहे चेक करू बिल मध्ये. हे बघा आपली रेड आणि इकडे लागली ब्लॅक कलर मध्ये. दोन्ही पण गाड्या भारी दिसते. आपल्या NS400 ची टोटल कॉस्ट किती झाली बघा बा 2059 रुपये. पहिले त्यांनी चेंज केलं ऑइल फिल्टर जे आपल्याला पडले 89 रुपयाला. दुसरं अबाजाजचं ऑइल जे की लागतं 1.7 ते आपल्याला पडलेलं आहे टोटल एकतरी 1700-1800 रुपयाचं ऑइल टाकलेलं आहे. बाकीचं सर्व्हिसिंग तर आपल्याला फ्री असते म्हणजे लेबर चार्ज घेतले जात नाही. पण बाकीचे ऑइलचे आणि ऑइल फिल्टरचे आपल्याकडून पैसे घेतले जातात. आपण चालवून बघूया गाडीमध्ये काय फरक आला. चालवून बघूया चालवल्यानंतर काय फरक पडतो. चला येऊ का गाडीचं तर अजून मागचं वाजायचं. गाडी सर्व्हिस झाल्यानंतर तुला आपण गाडीला काय फरक वाटला की पिकअप वाढलाय का आपला इंजिन स्मूथ झाले का. गाडीला काय अशाच NS400 बद्दल सर्व्हिस कॉस्ट किंवा इतर कुठल्याही गोष्टीची माहिती पासून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच. बाय.